जर नावाप्रमाणेच ना मी खातो बघा, नावाप्रमाणेच हा वडापाव जो आहे तो खरंच जम्बो आहे. तर सध्याला आपण आलोय सुप्रिया जम्बो वडापावला. ही जागा श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराच्या शेजारीच आहे. खरं तर बरेच सोलापूर मधले असे लोक आहेत ज्यांना वडापाव म्हटलं की फक्त आणि फक्त जम्बो वडापावच आठवतो. त्यात पहिली गोष्ट म्हणजे वडापाव जो आहे तो फुल फ्लेवर्ड आहे. भाजीला त्याच्या फोडणीचा फ्लेवर आहे, म्हणजे भाजी फक्त बटाटे शिजवून घातले अशा पद्धतीचा प्रकार नाही आहे. तर त्याला चांगली मस्त फोडणी वगैरे दिलेली आहे, त्याच्यामध्ये जिरे वगैरे घातलेले आहेत. एक नंबर वडापाव आहे. ते जे पाव आहेत ते स्वतः बनवतात. हा जम्बो वडापाव खाल्ल्यानंतर मला नाही वाटत की आम्ही दुसरीकडे जाऊन वडापाव. मला सगळ्या फूडचा रिव्ह्यू तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये कळेलच. आणि तुम्ही आत्तापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे जे बाकीचे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजला पण लाईक करा. मी ट्रॅव्हल रिलेटेड कंटेंट पण टाकतो, म्हणजे मी व्लॉग्स पण टाकतो. तर ते व्लॉग्स पण जाऊन बघा. सोलापूरमधले अजून बाकीचे नवीन खाद्यपदार्थ जे आहेत, म्हणजे दुसरे जे खाद्यपदार्थ आहेत त्याबद्दलचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळत जाईल. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचं आहे, ज्याच्यानं तुम्हाला नोटिफिकेशन येईल ज्यावेळेस कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन. तर होय, चालेल. बाय बाय.